नमस्कार मित्रांनो, आपल्या गावित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. तर आपल्या गेल्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि मी आशा करतो आता या नवीन व्हिडिओला पण तुम्ही असाच प्रतिसाद द्याल आणि लवकरच आपण आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण करणार आहोत. तर मी आशा करतो की तुम्ही त्यात मला मदत कराल. आणि हा जो आजचा व्हिडिओ जो आपला आहे, हा व्हिडिओ आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय. हा फिरण्याबद्दल किंवा कुठल्या जागेबद्दल व्हिडिओ नसून हा आपला व्हिडिओ आहे तो गोव्यात मिळणाऱ्या एका डिशबद्दल आहे. ती गोव्यातली आपली आपण म्हणू शकतो की म्हणजे तिथली स्पेशालिटी आहे गोव्यातली. तर जाऊया आपण गोव्यामध्ये आणि बघूया ही कुठली डिश आहे ती. तर चला. माझा मित्र ज्याला तुम्ही ओळखता तो चार्ली आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये होता. आपण जेव्हा उसगाव डॅमला गेलेलो तिथल्या वॉटरफॉलच्या व्हिडिओमध्ये तो होता. तर त्याचं गाव गोवा. तर तो गोव्यात गेलेला आणि त्याने येताना आमच्यासाठी गोव्यातली स्पेशालिटी चेरीस पाव चोरीस पाव असं काहीतरी त्या डिशचं नाव आहे. ती डिश आमच्यासाठी घेऊन आलेला. म्हणजे मी त्या डिशबद्दल ऐकलेलं होतं आणि मला ती खाण्याची इच्छा होती. तर त्याला मी सांगितलेलं तर तो आपल्यासाठी चोरीस घेऊन आलेला. तर बघू नक्की हे चोरीस काय आहेत आणि कशापासून बनतं आणि कसं लागतं. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि आपल्या या व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि तुम्हाला कशाबद्दल जर व्हिडिओ हवे असतील एखाद्या विषयाबद्दल तरी मला कमेंटमध्ये टाका, मी बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. तर हे चेरीज आहेत, ह्याची अशी माळ येते. ही त्याने आणलेली तेव्हा 1200 रुपयाला पूर्ण माळ होती आणि ती आमच्यासाठी घेऊन आलेला तो. तर हे कसं बनवतात आणि कसं खातात ते आपण पुढे बघूया. ही बघा, ही अशी पूर्ण माळ येते. मी मगाशी हातात पकडलेली ती अर्धी माळ होती आणि ही पूर्ण माळ येते. तर आपण बघूया पुढे आता हे काय करतोय तो आणि आपण कसं खाणार आहोत. चला आता पुढे व्हिडिओ आपण चालू करूया. हे चेरीस आहेत ते दोऱ्याने बांधून बांधून बनवलेले आहेत बघा. तर तो दोरा आधी कापून घेतोय तो आणि मग बघू आता तो काय करतोय ते. हा काय बोलतात? सॉसेजेस. सॉसेजेस. चेरीस. ओके. आणि हे आता तू काय करणार? फ्राय करणार. ओके. ते त्याच्यातून काढून फ्राय करायचे का त्याच्या सकट? त्याच्या सकट धागा काढायचा आहे फक्त. ओके. ऑइल नाही, असं डायरेक्ट. आता वाईट उठणार बघ. अजून मोठ्याने बोल, हे चालू आहे ना. मी हलवू का? ह्याचं हँडल हलते, पॅन कमी हलतो. अरे हा गॅस कमी कर की नाही. तू डाऊन आला काय? कुठे गेलो होता ना कुठे? मी काल आलो रात्री. मला बोलायला होतं ना, मी गोव्याला होतो काल. परवा निघालो मी. काल रात्री घरी आलो, काल सकाळी आलोय पहाटे.
काय करतो हे? ते चमचा आहे बघ. झालं ओके. हे असं रेडी होतं. हो पाणी बिटली रे तू. हे कशाचं बनतं? हो फोक म्हणजे ते आपलं बहुतेक डुकराच्या मटणाचं बनवतात आणि त्याच्यामुळेच त्याला स्वतःच्या अंगचं तेल असतं. तर बघूया काय होतंय पुढे, कसं बनतंय आणि कसं लागतंय. हे झालेले हे असे असतात आणि हे असे भाजायचे की ह्याला तेल सुटतं स्वतःच. तेलला काही गरज नाही. हा हे आमचे गोव्यावाले भाव. ओ भाव इकडे बघा, हाय करा. त्यांच्याच घरी आम्ही आलोय. हे चेरीस ना, चेरीस पाव. हे पावात घालायचे आणि खायचं. पाव कुठे गेले? पाव आणलेत आम्ही. वा बघा आपल्याला जाम इझी करून द्यायला लागला. थँक्यू. काय सगळ्यासाठी बाबा. आता बनवणार त्याला कांदा टाकून एक नंबर बनवेल. उलट हे झालं असेल तर नाही बोलला आज नाही येऊ शकत असं बोलला बरोबर. फुकटचं वाट नाही लावायची. ह्याचा भरोसा आहे का? एवढा लांब मगाशी पहिलाच बोललेला तुम्ही माही येणार नाही. माझ्या घरी कोणी मित्र नाही, पाहुणे आलेत. मी का आलो माहितीये का? मला उद्या 5 वाजता जायचं. 5 वाजता गाडी लावायची तिकडे भाड्यावर कुठे? वेस्टला. पण मी का आलो माहितीये? बोलो काय खराब होणारी गोष्ट असेल ना तर एवढ्या पैसे. अरे तसं नाही होऊ शकते आपण जास्त दिवस नाही, पण मला असं वाटलं की खराब होणारी गोष्ट असेल तर आणलेल्या मेहनत जाते ना वाया, पैसा तर जातोच. कांदा धुवायच लागेल रे. अरे तू पहिला साफ करून घे ना, नंतर धुवू ना आपण. का पाणी का कमी आहे का आपल्याकडे? लेकिन पाव में टेस्ट बहुत आ रहा है इसका. अरे एक नंबर. तू सही बोला, 2 लादी लगेगा पाव. जास्त आहे का बघ ना, असं वाटतंय बघ मी जास्त आहे. एक्सप्रेशन्स यम्मी यम मस्त आहे. तर एक नवीन डिश आम्ही ट्राय केली, गोव्याची स्पेशलिटी. आणि आम्हाला खूप आवडली. खायला छान लागते. फक्त ते नुसतं जर तळून खाल्लं तर थोडं चिवट लागतं. आणि जसं चार्ली भाईने आमच्या बनवलं कांदा टोमॅटो वगैरे टाकून ग्रेव्ही टाईप, तर ते खायला खूप छान लागलं. म्हणजे आम्ही जवळजवळ पावाच्या 2 लाद्या संपवल्या, एवढं ते छान होतं. आणि तुम्हीही गोव्यात गेलात आणि तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्ही जरूर ट्राय करा. जर तुम्ही डुकराचं मटण खात असाल तरच ट्राय करा, कारण ते फोकपासूनच बनतं. आणि कधी तुम्ही ट्राय केलं तर माझ्या व्हिडिओ खाली नक्की मला रिप्लाय करा. तुम्हाला आवडले की नाही ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून काही नवीन व्हिडिओज बनवायचे असतील तर तेही मला विषय तुम्ही सांगू शकता. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.